पहिल्याच पावसात मुंबईची तुंबई. रात्रभर झालेल्या दमदार पावसामुळे कुर्ला, सायन, साकीनाका, अंधेरी परिसरात पाणी साचलं. रस्त्यांना नदीचं स्वरूप. रात्रभर झालेल्या दमदार पावसाचा मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या लोकलवर परिणाम. मध्य आणि हार्बर रेल्वेची वाहतूक उशिरानं तर पश्चिम रेल्वेची वाहतूक सुरळीत सुरू. दादर टीटी परिसरात झाड कोसळलं. झाड कोसळून एका कारचं मोठं नुकसान तर एक जण जखमी झाल्याची माहिती. सततच्या पावसामुळे मालाड पूर्वेच्या कोकणीपाडा परिसरात घरात शिरलं पाणी. मुंबईमध्ये अपुऱ्या नाले सफाईचा नागरिकांना फटका. मुसळधार पावसामुळे नागरिकांचे हाल. नवी मुंबईमध्ये कालपासून होणाऱ्या संततधारेमुळे सखल भाग पाण्याखाली. सानपाडा स्टेशन बाहेरही साचलं होतं पाणी. स्टेशनमध्ये जाताना प्रवाशांची झाली कसरत. पहिल्याच दमदार पावसात कल्याणच्या बिर्ला कॉलेज रोडवर भलं मोठं झाड कोसळलं. 4 दुचाकींचं नुकसान, 2 वाहनांचंही मोठं नुकसान. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. वसई विरार नालासोपाऱ्यात पावसाची दमदार हजेरी. रात्रभर पडलेल्या पावसानं रस्ते जलमय. पालिकेच्या नाले सफाईच्या दाव्याची पोल खोल. शाळकरी मुलांसह कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांचे हाल. रायगड जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची जोरदार हजेरी. रोहा आणि पेण तालुक्याला पावसानं झोडपलं. पेण तालुक्यातील कळवे गावाच्या हद्दीत पाणी साचल्यानं मार्ग बंद. पुढील 8 दिवस राज्यामध्ये मुसळधार पावसाचा इशारा. मुंबई, ठाणे आणि पुण्यासह अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट. विदर्भातील 4 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट. जूनची सरासरी भरून काढण्यास जुलै उजाडणार. शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांची आज बैठक. ठाकरे सेनेतील खासदार फुटीनंतर बैठकीचं आयोजन. फुटी संदर्भात काय निर्णय होणार याकडे लक्ष. नीच वृत्तीच्या नेत्याचं राजकारण संपल्याशिवाय शांत बसणार नाही. खासदार ओमराजे यांचं नाव न घेता राणा जगजितसिंह पाटील यांच्या कुटुंबावर निशाणा. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील दर्जाहीन कामांचा वाहन चालकांना फटका. निकृष्ट दर्जाच्या सर्व्हिस रोडमुळे 2 अपघात. कशेडी ते राजापूर मार्गावर अनेक ठिकाणी कामही अपूर्ण. प्रेमासाठी सियानं घेतला होणारा नवरा केतन अग्रवालचा जीव. प्रियकर चेतन चौधरीच्या मदतीनं रचला केतन अग्रवालच्या हत्येचा कट. सिया आणि चेतन पोलिसांच्या ताब्यात. अधिकचा तपास सुरू. छत्रपती संभाजीनगरच्या बाळापूर रोड परिसरामध्ये 2 दुकानांना भीषण आग. आग धगधगत असतानाच दुकानातील सिलेंडरचा स्फोट. स्फोटाच्या आवाजाने संपूर्ण परिसर हादरला. अत्याचार आणि हत्येच्या घटनेनं दिल्ली हादरली. फुटपाथवर झोपलेल्या मुलीचं अपहरण करून बलात्कार आणि हत्या. आरोपी टॅक्सी चालकाला पोलिसांनी 4 तासात केली अटक. अमेरिकेकडून भारताची घरगुती गॅसची आयात. जूनमध्ये 10 लाख टनांचा टप्पा ओलांडण्याची शक्यता. जून महिन्यामध्ये भारत अमेरिकेकडून सुमारे 11 लाख ते 12 लाख टन LPG मिळवण्याच्या तयारीत. अमेरिका इराण चर्चेमध्ये सकारात्मक प्रगती. होर्मुझ सामुद्रधुनी आणि अणु निरीक्षणावर सहमती.